खूप जास्त डिझायनर साड्यांवरती असे गळे येतात ना, तर चला बघूया आता कसं करायचं. बोटनेकमध्ये ब्लाऊज शिवते, बोटनेकमध्ये डिझाईन बनवते. खूप सोपी करून सांगणार आहे. पहिलं तर वरून 4 इंचाचा गळा घेतलाय, त्याला असा आकार देऊन घेतलाय. आता इथं खालून 3.5 इंचाची पट्टी ठेवलेली आहे आणि जे तुमची जी काही गळारुंदी असेल ती तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे आणि याला बॅक हुक बनवतोय आपण. पण इथं तुम्हाला गळ्याची डिझाइन शेअर करते मी. असा आकार होता त्या गळ्याचा, सेम तसाच देऊन घेतलेला आहे. फक्त वरचा गळा कट केला, खालचा गळा कट केलेला नाहीये. ज्यावेळेस आपण शिलाई देऊ त्यावेळेस कट करून घ्यायचं. आता इथं मध्ये एक फूल आहे, तर ते अशा प्रकारे मी इथं थोडं क्रॉस ठेवलेलं आहे. म्हणजे गळ्याच्या साईडला बरोबर तिथं वरती फूल आलं होतं, त्याला थोडा गोल आकार देऊन मग कट केलं. आता आपला गळा हा असा दिसणार आहे काहीसं. त्यासाठी आता इथे काय केलंय, आपण जे पहिल्यांदी वरचा गळा आणि खालचा गळा जो आहे ना, तर तो शिवून घेतलाय. आता इथे शिवताना माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे मी इथे नाडी टाकायची विसरली होते नॉड. पण नंतर मी टाकून घेतली, ती काही तुम्हाला दाखवली नाही. तर त्या तुम्ही शिलाई करायच्या अगोदर इथं नॉड अशी ठेवून घेत जा. आता इथं टक्स मारून गळा पलटी करून घेतला, सगळीकडून दाब शिलाई देऊन घेतली, टक्स देखील मारून घेतले. नंतर ही पट्टी थोडीशी अशी शेपमध्ये कट केली आणि तिला पलटून घेतलं आणि त्यानंतर बरोबर खालच्या साईडनं अशी खालच्या भागाला लावून दिली आणि खालच्या भागाला याची कमरेला पट्टी आपण लावून दिली फिनिशिंगची आणि त्यानंतर मग इथं लेस लावली मी, वरच्या गळ्याला लावली थोडीशी, खालच्या त्या बॉर्डरला पण लावली जेणेकरून छान दिसावं आणि असा काहीचा फायनल लुक आला होता. आणि ह्या नाड्याला नटकन मी नंतर बनवते. कसा वाटला नक्कीच सांगा.